ट्रिग्नोमेट्री फर्स्ट आपण कंप्लीट केलेला दिसते मी त्याच्यामध्ये इकडे येऊ का ट्रिग्नोमेट्री फर्स्ट आपण कंप्लीट केलेला आहे आणि आज आपण बघतोय ट्रिग्नोमेट्री सेकंड. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम आपण फॉर्म्युलेज बघितलेले आहेत ट्रिग्नोमेट्री सेकंड मध्ये आणि ते फॉर्म्युले लर्न असतील तर आणि तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. ठीक आहे, अदरवाईज क्वेश्चन मध्ये लगेच तुम्हाला क्वेश्चन पुढे की आता काय करायचं, पण ते जर फॉर्म्युला पार्ट असेल तर तुम्ही इझिली पुढे सॉल्व्ह करू शकता. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली डेफिनेशन आहे कंपाऊंड अँगल म्हणजे काय. फर्स्ट डेफिनेशन कंपाऊंड अँगल काय आहे. कंपाऊंड अँगल म्हणजे the compound angle is a sum or difference of a given angles. आतापर्यंत बघा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं की sin 30 काढा, sin 180 काढा, sin 45 काढा, म्हणजे एक सिंगल नंबरचा आपल्याला काहीतरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करायचं होतं. आता काय आहे, दोन अँगल्सची ऍडिशन पण असू शकते आणि सबट्रॅक्शन पण असू शकते आणि त्याचा आपल्याला एखादं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करावं लागेल. सो जो अँगल फॉर्म होईल दोन अँगलची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन घेतल्यानंतर जो नंबर फॉर्म होतो त्याला काय म्हणतात, कंपाऊंड अँगल. आणि मग याच्यामध्ये सुरुवातीला 4 फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला, आता ह्या फॉर्म्युलाचा जो प्रूफ आहे तो आपल्याला सिलेबस मध्ये नाहीये, याच्यावर कुठलाही क्वेश्चन नाहीये. सो आपण डायरेक्टली फॉर्म्युले घेणार आहोत. ओके, तेव्हा घेताना पण डायरेक्टली फॉर्म्युले घेतलेले जातात. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला cos ऑफ a मायनस b. काय आहे हे फॉर्म्युला, cos a इंटू cos b, म्हणजे दोघांचा पण cos घ्यायचा, a चा पण आणि b चा पण. इथे मायनस साइन आहे, इथे काय घेणार प्लस, आणि मग दोघांचा कोण घेणार साइन. सो साइन a इंटू साइन b. पाठ करायला पण सोपा आहे. ओके, जर हा फॉर्म्युला तुम्हाला आला तर पुढचा फॉर्म्युला फक्त साइन बदलायचा आहे तुम्हाला. इथे बघा इथे मायनस आहे तेव्हा आपण इथे काय घेतोय प्लस, मग इथे प्लस असेल तर मिडलला काय घेणार मायनस. सो व्हॉट वी गेट, cos a इंटू cos b मायनस इंटू sin b. एक फॉर्म्युला जरी लर्न केला तर दुसरा ऑटोमॅटिक तुम्हाला जमेल. नेक्स्ट वन याचा यूज करून आपण बघितलेला आहे sin ऑफ a minus b and last one is sin of a plus b. ओके, दोघांमध्ये पुन्हा साइनचा फरक आहे. आता जेव्हा कॉसचा फॉर्म्युला आपण घेतला तेव्हा दोन्ही अँगलला कॉस लावला आणि नंतर दोन्ही अँगलला साइन लावला. हा झाला कॉसचा फॉर्म्युला. साइन मध्ये काय करायचंय, पहिल्या अँगलला साइन लावला मी a ला आणि b ला लावणार मी कॉस. इंटरचेंज करायचे दोघं. ओके, तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम होतोय की दिसतंय. ओके, इथे मिडलला कुठला साइन आहे मायनस, सो इथे पण कोण येणार मायनस. ए ला पण घेतला होता साइन, आता काय करायचं कॉस, आणि बी ला पण घेतला होता कॉस, आता कोण घ्यायचा साइन. म्हणजे त्या दोघांच्या जागेमध्ये इंटरचेंज करायचं आहे तुम्हाला. साइनच्या जागेवर कॉस आणि कॉसच्या जागेवर साइन. सो साइन ऑफ ए मायनस बी साठी आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला आहे, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. क्लिअर इथपर्यंत. आणि हाच फॉर्म्युला जर येत असेल तर फक्त काय बदलायचं आहे आपल्याला, साइन बदलायचे. सो व्हॉट वी गेट, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. हे तर सिम्पली आहे. इथे जे साइन आहे तेच आपण इथे घेतले, पण कॉस मध्ये बदललंय. इथे निगेटिव्ह असेल तर इथे पॉझिटिव्ह, आणि इथे पॉझिटिव्ह असेल तर इथे काय घ्यायचंय निगेटिव्ह. हे लक्षात ठेवा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. 4 फॉर्म्युले आपल्याला मिळाले. नेक्स्ट फॉर्म्युला आहे tan ऑफ a प्लस b. तुम्हाला आठवतं की नाही मला माहित नाही. पहिल्या नंबरचा टॅन घेणार, टॅन a प्लस टॅन b अपॉन 1 मायनस टॅन a इंटू टॅन b. क्लिअर. आणि याच्याच वरनं पुढचा फॉर्म्युला आहे टॅन ऑफ a मायनस b. बघा इथे प्लस आहे, इथं पण काय आहे प्लस. मग मला सांगा इथे काय लिहिणार, टॅन a मायनस टॅन b अपॉन 1 प्लस टॅन a इंटू टॅन b. बस हे फॉर्म्युले तुमचे लर्न असायलाच हवे. हे फॉर्म्युले तुम्हाला 12वीला पण वापरायचे. ओके, आणि ट्रिग्नोमेट्री अवघड वाटण्याचं मेन रिझन म्हणजे फॉर्म्युले. फॉर्म्युले पाठ करायला नकोय. जोपर्यंत फॉर्म्युले जमत नाही तोपर्यंत तुम्हाला काही जमणार नाही. 12वीला पण भरपूर फॉर्म्युलेज बघायचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये. जोपर्यंत फॉर्म्युला नाही तोपर्यंत त्याचं सोल्युशन पण नाही प्रश्न. सो हे मस्ट आहे. क्लिअर इथपर्यंत. ओके, लक्षात राहतील हे फॉर्म्युले. रोज फॉर्म्युले लर्न घ्यायचे तुमचे. ओके, सगळेजण सोबत एका आवाजात, खूप मोठा आवाज पण नाही, सगळ्यांना डिस्टर्ब होईल, नॉर्मल आवाजात पण सोबत सगळ्यांनी हे 6 फॉर्म्युले म्हणायचे. सोडून मी नाही म्हणणार. फर्स्ट cos a minus b cos a into cos b
जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला शिकवायला तोपर्यंत तुमचे रोज 5 मिनिटं फॉर्म्युले होईल. आता फरक एवढाच आहे, हे समोर आहे आणि ते समोर नसणार. ठीक आहे, क्लिअर झालं सगळ्यांना. आणि असं नाही म्हणायचं नुसतं कॉस ए मायनस बी. कॉस ऑफ जेव्हा ऑफ म्हणतात ना तेव्हा तो अँगल असतो, आणि दुसरी गोष्ट जेव्हा ऑफ म्हणतात तेव्हा ब्रॅकेट पण असतो, हे लक्षात ठेवायचं. सो कॉस ऑफ ए मायनस बी, कॉस ऑफ ए प्लस बी असं म्हणायचं. क्लिअर इथपर्यंत? ओके. इकडे लिहिलेलं दिसत नाही का त्याच्यामध्ये? इथं लिहिले नाही दिसत म्हणजे फक्त एवढाच पोर्शन आहे का? मला तर वाटलं माझं काय मी नाही दिसले तरी चालेल, बोर्ड दिसला पाहिजे लिहिलेलं. त्यांना माहिती मी शिकवते काहीतरी, उद्या पाहतील ना ते मला. लिहिलेलं दिसतंय ना, मग काय हरकत. बरं पुढची तयार बघितलं ना आपण अलाइड अँगल्सचा फॉर्म्युला किंवा अलाइड अँगल्ससाठी डेफिनेशन काय आहे. अलाइड उचलू नका पुस्तक, डोक्यात असेल तर सांगा, अदरवाईज पुस्तक उचलू नका. अलाइड अँगल्स म्हणजे काय? The sum. बरोबर आठवलं बरं का, पाहून सांगते काय माहिती. The sum or difference of measures of two angles. कुठल्याही दोन अँगलची सम किंवा डिफरन्स is integral multiple of 0 नाही, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री और 0. कुठल्याही दोन अँगल्सची सम किंवा डिफरन्स एकतर 0 यायला हवा किंवा 90च्या मल्टिपल मध्ये यायला हवा. Then the given angle is said to be allied angle. याचाच अर्थ allied angle साठी तुम्हाला किती अँगल्स पाहिजे? दोन. दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन कशी आली पाहिजे? एकतर 0 किंवा मल्टिपल ऑफ 90 डिग्री जर असेल then the angles are allied angles. फॉर एक्झाम्पल समजा थीटा मी हा गिव्हन अँगल घेतला, नंबर नाही घेता, एक फक्त थीटा म्हटलं मी इन जनरल, तर याच्यासाठी जर मी π/2 प्लस थीटा घेतला तर हे दोघं अलाइड अँगल्स आहेत. कसं काय मॅडम? ह्या दोघांची सबट्रॅक्शन करा, थीटा थीटा काय होऊन जाईल? कॅन्सल. हे बघा हवं तर समोर डायरेक्ट तुमच्या करते. ओके, मायनस थीटा आणि प्लस थीटा काय झाला? कॅन्सल. काय उरणार आहे? -π/2 आला का 90च्या मल्टिपल मध्ये. म्हणजे आपण असं लिहू शकतो ना -1 × 90 डिग्री. ओके, किंवा अजून एखादं एक्झाम्पल घेऊया, पाय मायनस थीटा, दोघांची ऍडिशन घ्या. हा प्लस थीटा मायनस थीटा काय झाला? कॅन्सल. कोण राहिला? पाय. पाय म्हणजे कोण? 180. आणि 180 म्हणजे कसा लिहितो? 2 × 90. क्लिअर? आता हे बघा, काल आपण तुम्ही मला क्वेश्चन किती विचारले मला माहित नाही. समजा एखाद्या 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, आता प्रत्येक वेळेस मला ते बोलणं पॉसिबल नाही. समजा कधी 30 ला काढायला लावलं मी तुम्हाला, 45 सांगितलं, 60 सांगितलं, 90 सांगितलं, इथपर्यंत इझिली जमतं आपल्याला. का बरं? कारण आपला टेबल पार्ट आहे. नसेल तर त्या व्हॅल्यू इकडे तिकडे करून ऍडजस्ट करून आपण ते लिहू शकतो. ओके ना? जर मोठा नंबर विचारला तर लगेच क्वेश्चन मार्क. 330 विचारला किंवा मी तुम्हाला विचारला 225 काय असेल तो, किंवा मी तुम्हाला 180 विचारला किंवा 270, लगेच क्वेश्चन मार्क. कसा काढायचा? तर त्याच्यासाठी आपल्याला कोण वापरायचं आहे? अलाइड अँगल्स. किती मोठा अँगल येऊ द्या, काही येऊ द्या, तो काढण्यासाठी आपल्याला हा मदत करणार आहे. अगदी सोप्या वेळी. क्लिअर झालं? पण त्याच्यासाठी हे मात्र पाठ असणं गरजेचं आहे. बेसिक जे म्हणतो का आपण 0, 30, 45, 60, 90 पर्यंत तरी कमीत कमी टेबल पार्ट हवा असला आणि याची मदत घेतली की आपण कुठलाही अँगल फाइंड आउट करू शकतो. साइन कॉस टॅन कॉट सेकला कुठलाही अँगल असू देत आपण तो फाइंड करू शकतो. आणि ते काम सोपं करण्यासाठी कुणाची मदत घेणार आहोत आपण? अलाइड अँगल्सची. सो कुठल्याही दोन अँगलची सम किंवा डिफरन्स हा 0 असेल किंवा 90च्या मल्टिपल मध्ये असेल तर अँगल्सला काय म्हणणार? अलाइड अँगल्स. मी ऑनलाईन शिकवताना पण हे तुम्हाला सांगितलं होतं, एक शॉर्टकट सांगितलं होतं मी तुम्हाला, आता पण तो सांगतो. आपल्याकडे 4 अँगल्स आहेत मुलांनी. π/2 मेन π/2, त्याच्यानंतर कोण असतो? पाय, त्याच्यानंतर 3π/2 आणि नंतर कोण असतो? 2π. π/2 म्हणजेच कोण? 90 डिग्री. दिस इज 180 डिग्री, देन 270 डिग्री अँड लास्ट वन 360 डिग्री. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलेलं पण होतं की ह्या दोघांना रेशो काय होतो? काहीच होत नाही. काहीतरी होत असेल ना?
एखाद्याला जरी आठवलं ना तर एवढं शिकवलेलं सक्सेसफुल झालं असं. हा येस काय येस π/2 आणि 3π/2 ला रेशो काय होतो चेंज होतो म्हणजे नेमका काय साइनचा कॉस कॉसचा साइन टॅनचा कॉट कॉटचा टॅन सेकचा कोसेक सेकचा कोसेक आणि कोसेकचा सेक. रेशो काय होतो चेंज होतो म्हणजे तुमच्याकडे हे दोघं दिसले तर बरं का त्याच्यामध्ये बळजबरी करायचं नाही. π/2 आणि 3π/2 ला रेशो काय होतो चेंज होतो. हे कुठून आणलं ते पण सांगते का आणलं ते पण सांगते पण डोक्यात ठेवायचं रेशो चेंज होतो म्हणजे नेमकं काय होतं साइनचं कन्वर्जन कॉस मध्ये कॉसचं साइन टॅनचा कॉट कॉटचा टॅन सेकचा कोसेक आणि कोसेकचा सेक. नाही तुम्ही म्हणा टॅनचा सेक असं चालणार नाही त्यांची पेअर ठरलेली आहे त्याच्यामध्ये चेंज होता कामा नाही. क्लिअर. आणि हे जे दोन आहेत पाय आणि 2π यांना रेशो चेंज होत नाही. रेशो डज नॉट चेंज होणार नाही. एक लक्षात ठेवा ते दुसरं ऑटोमॅटिक लक्षात राहील की π/2 आणि 3π/2 ला रेशो चेंज होतो. क्लिअर झालं. होत नाही म्हणजे काय साइनचा साइनच राहील कॉसचा कॉस टॅनचा टॅन कॉटचा कॉट सेकचा सेक कोसेकचा कोसेक. क्लिअर इथपर्यंत. नेमकं काय केलं काय माहिती मॅडम बघा आता आपण इथे एक फॉर्म्युला लिहिला मुलांनी साइन ऑफ a - b. हा मी पुन्हा लिहिते तुमच्यासाठी त्या साइन a cos b मायनस cos a sin b. ओके. आणि ना याचा यूज करून एक व्हॅल्यू मी काढते बरं का. काय काढू ओके साइन ऑफ π/2 मायनस थिटा मी काढतो म्हणजे a ची व्हॅल्यू काय रे π/2 आणि b च्या ठिकाणी कोण आहे रे थिटा. सगळ्यांना मान्य ओके विच इज इक्वल टू साइन a च्या ठिकाणी कोण आहे π/2 cos थिटा मायनस cos π/2 इंटू sin थिटा. क्लिअर. विच इज इक्वल टू साइन π/2 म्हणजे साइन 90 आणि साइन 90 किती असतो 1 इंटू cos थिटा कोण भेटलं cos थिटा आणि cos π/2 cos 90 किती असतो टेबल पाडतात इंटू साइन थिटा. सो विच इज इक्वल टू cos थिटा का 0 इंटू समथिंग 0 आणि टोटल टर्म काय झाली 0 म्हणजे इथं कोण राहिला cos थिटा. बघा साइन π/2 मायनस थिटा इज इक्वल टू तुम्हाला cos थिटा मिळाला. मग मला सांगा असं काहीतरी आलं किंवा असं आलं अजून हे बघा tan ऑफ 2π प्लस थिटा. मग तुम्ही म्हणता मॅडम आम्ही लगेच tan ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला वापरतो. इट्स ओके तुमचं बरोबर आहे मला मान्य आहे पण प्रत्येक वेळेस जर असं वापरत गेले तर खूप वेळ जाईल तुमचं सोल्युशन फाइंड आउट करायला. मग काय करायचं मग असं करायचं नाही. फॉर्म्युला जरी येतोय तुम्हाला काही ठिकाणी गरजेचं आहे पण काही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वापरलं पाहिजे असं नाही. मग काय करायचं मॅडम हे बघा आता साइन ऑफ π/2 मायनस थिटाला मी हा फॉर्म्युला वापरला उत्तर आलं ना माझं. हा आता बघा मी तुम्हाला ते सांगितलेलं वापरते की π/2 आणि 3π/2 ला रेशो काय होतो चेंज होतो. बघा इथे π/2 आहे म्हणजे रेशो काय होणार चेंज. साइनचा काय मिळाला cos. क्लिअर. उत्तर मिळालं. अजून एक प्रश्न आहे पण इथे आलेलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला साइन पण असू शकतं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ते केव्हा असेल हे बघायचं बरं का. आणि हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो ते बघायचं. कसं बघायचं ते पण सांगते. आणि तो क्वाड्रंट बघितल्यानंतर इथे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतं ना ते त्या क्वाड्रंट मध्ये कसं आहे ते बघायचं. पॉझिटिव्ह असेल तर हा पण पॉझिटिव्ह येणार आणि निगेटिव्ह असेल तर हा पण निगेटिव्ह येणार. बापरे काय म्हणतात बघा हा कोण आहे हा हा आणि हा ओके. मी अजून वेगवेगळ्या प्रकारे लिहिते बरं हा क्वाड्रंट. हा एवढा जो आहे हा π/2 आहे आणि मी इथे घेते की थिटा इज अ ॲक्यूट अँगल. ॲक्यूट म्हणजे लेस दॅन 90. तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे ना हा 90चा आहे टोटल. मग मला सांगा माझ्या मते मी असा पण लिहू शकते हा समजा 90 मधून मी 10 डिग्री वजा केला कुठे येणार तो पहिल्या क्वाड्रंट मध्ये 80 डिग्री बरोबर का. म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला तो पुन्हा फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे π/2 जरी म्हटलं मी तरी तुम्ही म्हणायचं तो फर्स्टच क्वाड्रंट आहे आणि π/2 मायनस थिटा असेल तरी पण तो फर्स्ट क्वाड्रंट आहे. आता हा कोण आहे पाय म्हणजे 180 म्हणजे 90 च्या पुढचे आणि 180 पर्यंत सगळे इथे येतात बरोबर. आता इथपर्यंत π/2 आहे. मी जर थोडं काहीतरी ऍड केलं त्या 90 मध्ये तर आपण कुठे जाऊ सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि बघा ना मग मी ऍड कोणाला केलं थिटा आले का मी सेकंड क्वाड्रंट मध्ये. क्लिअर का.
आता हा तुम्ही म्हणता 180, मला 180 मधून 20 वजा करायचा आहे 160. कुठं आले तुम्ही? सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे मी काय लिहिणार? पाय मायनस. क्लिअर? म्हणजे सेकंड क्वाड्रंट ह्या 3 प्रकारे मोजला जातो बघा. पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, पाय म्हणजे पण सेकंड क्वाड्रंट आणि पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे पण सेकंड क्वाड्रंट. आता थर्ड क्वाड्रंट म्हणजे 3 पाय बाय 2 एवढं आपल्याला माहिती. मला सांगा ह्या 180 मध्ये काहीतरी ऍड केलं थोडासा नंबर थिटा, कसा घेते मी तो? ऍक्यूट. 10 20 30 40 90 4 पर्यंत किती पण घ्या तुम्ही. ओके. आणि तो जर मी पाय मध्ये ऍड केला तर मी कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाते? सो हा क्वाड्रंट मी कसा लिहू शकतो? पाय प्लस. आता इथून इथपर्यंत जर शेवटपर्यंत आले तर 270 आहे 270. मला वाटलं त्याच्यातून 50 वजा करायचं म्हणजे 200. कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? म्हणजे मी काय लिहिणार? 3 पाय बाय 2 मायनस. क्लिअर? आणि शेवटचं 2 पाय म्हणजे 360. त्याच्यातून मी काहीतरी छोटा नंबर वजा केला ऍक्यूट अँगल. 360 मधून मी 60 वजा केला, किती राहिला? 300. 300 कोणत्या क्वाड्रंट मध्ये? कोणत्या? 4. म्हणजे हा आपण कसा लिहू शकतो? 2 पाय मायनस थिटा. ओके. आता जर इथपर्यंत आलो तर कोण असतो? 3 पाय बाय 2. मी त्याच्यामध्ये 20 ऍड केला, कुठे गेले मी? 4. म्हणजे काय लिहिणार? 3 पाय बाय 2 प्लस थिटा. मी थिटा मोठा नाही घेते, मी थिटा काय म्हटले तुम्हाला? ऍक्यूट अँगल म्हटलं बरं का. नाही तर घेशान केवढा मोठा नंबर म्हणून म्हणशान आम्ही ऍड केला तर कुठे दुसरीकडे गेला. क्लिअर का? ओके. आणि शेवटचं असं इथून इथपर्यंत आलो किती तरी मुलांना? 360. आता 360 मध्ये मी पुन्हा 30 ऍड केला, कुठे गेले? म्हणजेच काय लिहिणार? 2 पाय प्लस. सो प्रत्येक क्वाड्रंट 3 प्रकारे दाखवता येतो. पहिला पाय बाय 2 पण म्हणता येतो, पाय बाय 2 मायनस थिटा आणि 2 पाय प्लस थिटा. पाय म्हणजे सेकंड क्वाड्रंट, पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे पण सेकंड क्वाड्रंट आणि पाय मायनस थिटा म्हणजे पण सेकंड क्वाड्रंट. 3 पाय बाय 2 थर्ड क्वाड्रंट. 3 पाय बाय 2 म्हणून काहीतरी मायनस केलं पुन्हा थर्ड क्वाड्रंट आणि पाय प्लस थिटा म्हणजे पण थर्ड क्वाड्रंट. आणि नाउ लास्ट वन 2 पाय म्हणजे 360 म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. त्याच्यातून एक छोटा नंबर ऍक्यूट अँगल मी मायनस केला तरी पण मी कुठे येते? फोर्थ क्वाड्रंट मध्येच. आणि ह्या तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये जर मी काहीतरी ऍड केलं तर मी कुठे येऊन पडते? चौथ्या क्वाड्रंट. 3 पाय बाय 2 प्लस थिटा. कशासाठी सांगितलं हे मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं. हे कशासाठी सांगितलं? तुमचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आहे की नाही ते चेक करायला. कसं बरं मॅडम? एक्झाम्पल घेऊन टाका. ओके. ओके. इथे कोण आहे? पाय. रेशो चेंज होणार का? होणार का? नाही होणार ना. म्हणजे कोण मिळाला? कॉस थिटा. आता प्रश्न पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? हा क्वाड्रंट कुठला? सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये कॉस कसा असतो तुम्ही मला कालच सांगितलं. म्हणजे काल इथे जे मुलं होते त्यांनी सांगितलं. येस, कॉस कसा असतो? निगेटिव्ह. सेकंड मध्ये हा निगेटिव्ह असतो म्हणून याला कुठला साइन घ्यायचं? ओके. अजून एक घेऊया. टॅन ऑफ 3 पाय बाय 2 प्लस थिटा. कोण आहे? 3 पाय बाय 2. रेशो काय होणार? चेंज. टॅनचा काय मिळेल? कॉट. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? 3 पाय बाय 2 म्हणजे तिसरा क्वाड्रंट आणि त्याच्यामध्ये थिटा ऍड केला म्हणजे कुठे गेलो? चौथ्यामध्ये. चौथ्यामध्ये टॅन कसा आहे? इथं कोणतं साइन आहे? कळालं? म्हणजे हे बघा इथं टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरा, 4-5 ओळी लिहा आणि मग हे आन्सर आणा. त्याच्यापेक्षा सोपं आहे का नाही? ऑब्व्हियसली आहे की नाही? तो एकच लक्षात ठेवायचं, पाय बाय 2 आणि 3 पाय बाय 2 ला रेशो काय होतो? आणि पाय आणि 2 पायला. क्लिअर का? सगळ्यांना कळालं? तुम्ही जर खरंच मी पेज नंबर नाही माहिती, मी काही पाठ नाही केलं, हे सगळं असं दिलंय त्यांनी, एक एक फॉर्म्युला लिहून दिला. एवढे फॉर्म्युला जर पाठ केले नाही एवढं करून पण लक्षात राहणार नाही. शेवट एकच लक्षात ठेवायचं, ते सांगितले. आणि दुसरं म्हणजे साइन कसं द्यायचं? क्वाड्रंट पाहायचा, त्या क्वाड्रंट मध्ये हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते पाहायचं आणि ते साइन समोर द्यायचं. सांगा बरं आपण एखादं काढू, तुम्ही सांगायचं पटकन. अरे काहीतरी इकडे सांगा. टॅन कॉस कॉस पाय. बघितलंय ना आपण तोच तोच कसं काहीतरी वेगळं सांगा. 4 आहे ना आपल्याकडे. हा हा मायनस घेतली तर प्लस घेतलं, काहीतरी वेगळं. काहीतरी वेगळं म्हणजे दोन बघितले ना तिसरं बघत असं म्हणायचं. बरं
3π/2 रेशो काय होणार चेंज. कॉसचा काय होणार साइन आणि 3π/2 म्हणजे तिसरा क्वाड्रंट. त्याच्यातून छोटा नंबर 90 पेक्षा लहान वजा केला पुन्हा कोणता क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट. थर्ड मध्ये कॉस कसा आहे म्हणून इथं कोणता साइन आहे ना प्लस पण येतं बरं का दरवेळेस निगेटिव्ह येतं असं काही नाही. सांगाय करा अजून चला कॉट घेऊ का टॅन बरं टॅन 2π पॉझिटिव्ह नाही म्हणून प्लस घेतला. ओके 2π आहे रेशो चेंज होईल का नाही म्हणजे काय मिळालं टॅन. हा कोणता क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट मध्ये टॅन्स जाऊ दे मोर सगळेच कसे पॉझिटिव्ह त्याच्यामुळे हा पण कसा आला क्लिअर सगळ्यांना नक्की. मग मी ना म्हणजे इथं नाही म्हणून तुझ्याकडे द्यावं लागतं ते. याचा वापर एक्झाम्पल मध्ये करता येतो गव्हर्नमेंट येस. याचा जास्त वापर प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पल मध्ये होतो प्रूव्ह दॅटच्या. आणि दुसरा म्हणजे मला साइन 390 डिग्री काढायचा. मग मी तो असा लिहिते हा साइन 360 डिग्री प्लस 30 डिग्री. आणि 360 म्हणजे 0 पासून सुरू होतो पुन्हा 0 वर येतो. मान्य आहे तुम्हाला म्हणजेच मी हे काय लिहू शकते तुमच्यासाठी हे बघा असं लिहिते मी. तुम्हाला कधी असं सांगताय कधी कसं सांगताय π/6. लेक्चर दिसलं का रे घरी नाही काहीच नाही दिसलं. चालू इकडे बघा तुम्ही दोन प्रकारे जाऊ शकता. म्हणजे कारण मी तुम्हाला कन्सिडर करून बोलत होते ना म्हणून विचारले तुम्हाला नाही खरंच नाही पोहोचलं तुमच्यापर्यंत. जाऊ दे इकडे बघा 360 म्हणजे 2π. दोन प्रकारे सांगते बरं मी तुम्हाला. पहिला प्रकार बघा 0 पासून सुरू केलं आणि 0 पर्यंत आलो 360 झाला की नाही विच इज इक्वल टू म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली ओके. म्हणजे बाहेर आहे साइन आतमध्ये कोण आहे 30. साइन 30 किती असतो 1/2. आन्सर मिळाला. हा पहिला वे. दुसरा वे सेम आहे पण थोडंसं वेगळं. साइन 2π प्लस 30 मीन्स π/6. आणि इथं आपली कन्सेप्ट वापरायची 2π ला रेशो चेंज होतो का नाही होतो का नाही. मग कोण राहिला साइन π/6 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. 2π म्हणजे चौथा क्वाड्रंट. काहीतरी ऍड केलं म्हणजे आपण गेलो फर्स्ट मध्ये आणि फर्स्ट मध्ये सगळे कसे म्हणजे साइन पण कसा म्हणजे हे पण कसं मिळालं पॉझिटिव्ह. आणि साइन π/6 म्हणजे साइन 30 किती 1/2 कसंही जा असं जा नाही का असं. हे तुम्हाला जे आवडेल ते मी पेपर दोन्ही प्रकारे चेक करेल मला काही प्रॉब्लेम फक्त बरोबर आन्सर हा क्लिअर. बरं आपला एक क्वेश्चन देते मी हा. लिहू नका ना मी लिहिते ना तुम्ही सांगा मी लिहिते तुम्ही नका मी लिहिते सांगा पटकन कसा लिहिला तुम्हाला दिसतं साइन 180 प्लस 45 पुढे काय करणार 5 टू सांग लिहू का ठीक आहे. साइन 5 प्लस 5/4 बरोबर का. मी तुम्हाला डिग्री रेडियन येतं ना अँगल 0 डिग्रीला रेडियन मध्ये काय म्हणता हा. आणि 30 डिग्रीला 5/6. 60 ला 5/45 ला 5/4. 90 डिग्री 180 डिग्री 270 आणि 360 आणि 3 ओके. मग आता सांगा हे बरोबर लिहिलं फक्त डिग्रीचं रेडियन मध्ये लिहिलं. इथं कोण आहे रे रेशो चेंज होईल म्हणजे कोण मिळाला साइन π/4. कोणत्या क्वाड्रंट मध्ये जातोय रे आपण मला असं वाटतं तिसऱ्यात गेलोय बघा बरं. आणि थर्ड मध्ये
तर तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. कारण डायरेक्ट 225 अँगल तर माझा पण पाठ नाही आहे, डिरेक्टली काढणार का 225? त्याच्यासाठी तुम्ही अलाइड अँगल्स वापरू शकता. क्लिअर? क्लिअर का? ठीक. किती फॉर्म्युले पाहिजे भाऊ? गाणं पुढे येऊन म्हणतो का? झापड ठेवून द्या, सापड फक्त म्हणून सांग. किती फॉर्म्युले बघितले तरी आपण आता? 6. ओके. पुढचे फॉर्म्युले घेऊया आता. एक्झाम्पल्स नंतर घेऊया. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ डबल अँगल. हे फॉर्म्युले खूप युजफुल आहे जे मी आता घेतले सगळेच. sin 2 थीटा इज इक्वल टू 2 sin थीटा इंटू cos थीटा. तुम्हाला हवं असेल तर आपण याचा प्रूफ पण घेऊ शकतो. प्रूफ तुम्हाला पेपरला नाही, तर तुमची इच्छा झाली की चला जर याच्यात नाही तर प्रूफ घ्या तर मला सांगा, मग आपण घेऊया. लिहू नका रे, काही नाही त्याच्यात. sin 2 थीटा. sin 2 थीटाला अजून एक फॉर्म्युला आहे, 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. ओके. सेकंड फॉर्म्युला cos 2 थीटा. याला 4 फॉर्म्युले आहेत. cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा हा पहिला. सेकंड 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा. आणि तिसरा 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 अँड फोर्थ वन पहिलेच 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. sin 2 थीटा, cos 2 थीटा, नाउ tan 2 थीटा. एकच फॉर्म्युला आहे. 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. सगळे फॉर्म्युले महत्त्वाचे आहे 12वीला. दुसरं ऑप्शनच नाही तुमच्याकडे, तुम्हाला लर्न करावेच लागतील. प्रूफ पण आहे याचे, आपण घेतलेले आहेत ते, पण ते पेपरला कधीही विचारल्या जात नाही. ओके. पण फॉर्म्युला लर्न असणं मस्ट आहे. पहिला sin 2 थीटा इज इक्वल टू, तुम्ही बोलायचे माझी पाठ आहे, sin 2 थीटा इज इक्वल टू इंटू cos थीटा second cos 2 theta is equal to cos square theta minus तीसरा आहे 2 cos square theta minus 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta, and last one tan 2 theta 2 tan theta upon 1 minus tan square theta. तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं बघा, इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे, बाकी फॉर्म्युला सगळा सारखा आहे. पण जेव्हा प्लस असेल तेव्हा तो साइनचा असणार आहे आणि जेव्हा इथे मायनस असणार आहे तेव्हा तो टॅनचा असणार आहे. आता जेव्हा सिंपल आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लिहितो तेव्हा ते असं लिहितो बघा, sin थीटा cos थीटा tan थीटा. इथे काय म्हटलं मी, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ डबल अँगल्स, कारण थीटाला मल्टिप्लाय कोण आहे इथे 2 आहे. क्लिअर इथपर्यंत? हे झाले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ डबल अँगल्स. तसेच ट्रिपल अँगल्स पण आहेत. sin 3 थीटा आहे, cos 3 थीटा आहे and last one tan 3 थीटा. sin 3 थीटाचा फॉर्म्युला 3 sin थीटा minus 4 sin क्यूब थीटा. cos 3 थीटाचा 4 cos क्यूब थीटा minus 3 cos थीटा. tan 3 थीटाचा 3 tan थीटा minus tan क्यूब थीटा upon 1 minus 3 tan स्क्वेअर थीटा. हे सगळं नोटबुक मध्ये आहे, व्हिडिओ मध्ये पण घेतलेलं आहे, फक्त रिवाइज मध्ये आहे. असे फॉर्म्युला माझा आहे ना प्रत्येक फॉर्म्युला पाठ, तुमचा पण झाला पाहिजे ना. तर घरी गेल्यानंतर नाही काही तर बुक मध्ये फॉर्म्युला तरी पाठ करा. सध्या घरी जाऊन मॅथ्सचा अभ्यास आहे का काही, तर फॉर्म्युला लर्न करा. हा एक काम सांगते तुम्हाला आज, मग नाही ना त्याच्यावरून आठवलं,
काय करा, आता मगाशी 6 फॉर्म्युले घेतले, हा आता किती झाले? 1 2 3, नाही तसे नको, मग तिला घेऊ. मगाशी घेतलेले फॉर्म्युले, आता हे सगळे घेतलेले फॉर्म्युले बुकमध्ये सगळं आहे तुमचं, हेडिंग वगैरे दिलेले त्याच्यामध्ये, आणि फॉर्म्युले डार्कमध्ये दिलेले त्याचे सगळं दिसतं ना. ते फॉर्म्युले उद्या वहीमध्ये परवा एकाने लिहून आणायचे. संडे का? सोमवारी आणा का? म्हणजे जेव्हा तुम्ही याल ना नंतर बोर्डवरती असतील का तुम्हाला म्हणायला, नोटबुकमध्ये असायला हवे ना ते, त्याच्यासाठी फॉर्म्युले लर्न करायचे. एकदा किती वेळेस लिहायचं? अरे कसंही करा तुम्ही, फक्त हे फॉर्म्युला नोटबुक मध्ये लिहून आणा, मला एवढंच सांगायचं. तुम्ही लिहिलेत का? लिहिलेलं असेल तर इट्स ओके. सोमवारी आल्यानंतर ते समोर दिसले पाहिजे तुमचे, एवढंच म्हणणं आहे. माझे पार्ट आहे, तुमचे पार्ट नाही अजून, त्याच्यामुळे तुम्हाला ते बघून म्हणावं लागतील ना. आलेल्या 5 मिनिटं मी ते फॉर्म्युले घेणार आधी. इथपर्यंत क्लिअर झालं? हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला कळाले? सांगा बरं cos 3 थीटाचा फॉर्म्युला काय? प्रूफ घ्यायचा एखादा? कोणता घ्यायचा सांग? हा घ्यायचा? बस. आपली आयडेंटिटी आहे sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta. That is, we have to prove this. To prove. Okay. मी consider करते LHS sin 2 theta. Sin as it is. This 2 theta can be written like this, theta plus theta. And we all know that formula of sin of A plus B. अशी सांगितलं ना, sin of A plus B चा फॉर्म्युला काय करतो? sin theta into cos theta. आता दोन्हीकडे थीटा आहे, ऍक्च्युली इथे A असतो आणि इथे B असतो. एकदा याचा साइन घेतला, याचा कॉस घेतला, नंतर cos theta into sin theta. हा नंबर सारखा दिसतोय, किती वेळेस आला? 2 टाइम्स. सो 2 sin theta into मिळाली का? हेच फॉर्म्युला. अजून इच्छा कुठला फॉर्म्युला घ्यायचा? घ्यायचा? ओके. आपल्याला काय आणायचंय? tan 3 theta is equal to 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. ठीक आहे, आपण कन्सिडर करूया LHS tan 3 theta which can be written like this, tan of 2 theta plus theta किंवा theta plus 2 theta कसंही कर. ओके. आणि इथे कुठला फॉर्म्युला वापरणार? tan of A plus B. मग मी पलीकडे लिहिलं होतं. So which is equal to tan of first number plus tan of second upon 1 minus दोघांचा मल्टिप्लिकेशन. So tan 2 theta into tan theta. इथपर्यंत क्लिअर? हो ना, आपल्याकडे हा पण फॉर्म्युला आहे रे मुलांना, tan 2 थीटाचा. कुठं हो मॅडम? तुम्हाला आता मायनस साइनचं मी तुम्हाला सांगितलं बघा, साइन मध्ये तिथे प्लस असतं, टॅन मध्ये निगेटिव्ह असतं, सांगितलं ना. काय रे तो? 2 tan theta upon 1 minus tan square theta. ही व्हॅल्यू तशीच येणार ना. सो प्लस tan theta upon 1 minus पुन्हा कोण टाकायचं आहे? tan 2 theta. पुन्हा काय? 2 tan theta upon 1 minus tan square theta. आणि इंटू कोण आहे? tan theta. इथपर्यंत क्लिअर? ठीक. विच इज इक्वल टू, याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे कोण? याची काय गरज? मिडलला कोणता साइन आहे? प्लस. तो काय घेणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 tan theta into 1 म्हणजेच कोण? 2 tan theta प्लस, मी डायरेक्टली लिहिते हा, tan theta ने 1 ला मल्टिप्लाय केलं, tan theta. हे मायनस आणि हे प्लस, काय झालं रे? मायनस. tan स्क्वेअर into tan क्यूब. सो tan क्यूब थीटा अपॉन ला कोण येईल? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच 1 minus tan स्क्वेअर थीटा. मी बरोबर लिहिलं का?
ओके, आता इथे याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे काय 1, काय घेणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू दिस टर्म ॲज इट इज 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, मिडलला कोणता साइन मायनस 2 टॅन थिटा इंटू टॅन थिटा टॅन स्क्वेअर थिटा, सो 2 टॅन स्क्वेअर थिटा. मॅडम क्रॉस मल्टिप्लिकेशन करून नाही घेतलं, इथं 1च येणार आहे, ते 1च होणार आहे. अपॉनला कोण आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हे झालं का कॅन्सल, झालं का? ओके, 2 टॅन थिटा प्लस टॅन थिटा 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस या दोघांचे ॲडिशन 3 टॅन स्क्वेअर थिटा. आलं का बरोबर? हेच ओके, पेपरला येणार. एक्सरसाइज मधला क्वेश्चन घ्यायचा की एखादा बघा बरं. फर्स्ट एक्सरसाइज 3.1. अजून आपलं थोडंसं बाकी घ्या चॅप्टरमधनं फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, पण एका दिवशी खूप फॉर्म्युले होतील म्हणून घेत नाही. तुम्ही म्हणत असाल तर ते पण घेऊ का? फाइंड द व्हॅल्यू ऑफ प्रूव्ह देते ना मॅडम एक्सरसाइज मध्ये. हो मग विचार कुठे झालं ते बघ. दुसरा cos of pi by 2 minus x ते मी डायरेक्ट एलएचएस कन्सिडर करते. मी तुम्हाला बोलायला सांगितलंय. दोन मार्काला येईल हा खूप छोटा क्वेश्चन आहे. cos cos sin sin. ओके, काय म्हटलं रे क्वेश्चन मध्ये? प्रूव्ह दॅट धिस इज इक्वल टू मायनस cos ऑफ x प्लस y. असंच म्हटलंय बघा बरं क्वेश्चन मध्ये, असंच आहे ना? मग मी काय करते एलएचएस कन्सिडर करते. सोडून द्या इकडचं, नवीन एलएचएस लिहिण्यापेक्षा मी इथंच एलएचएस कन्सिडर. ओके, तर नीट ऑब्झर्व करा. इथला अँगल आणि इथला अँगल सेम दिसतोय बरोबर, तुम्हाला दिसतोय? हां, आणि इथला अँगल आणि इथला अँगल पण सेम दिसतोय. फॉर्म्युला डायरेक्टली पण तयार होते, पण तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल. मग काय करायचं मॅडम? पुट दिस टर्म पाय बाय 2 मायनस एक्स इज इक्वल टू ए, हे टाकून दिलं. अँड दुसरी टर्म म्हणजे कोणती आपल्याकडे? पाय बाय 2 मायनस वाय विच इज इक्वल टू बी. त्याने थोडंसं सिंपल होईल. म्हणजे काय म्हणतील आपल्याला? कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. कोणता तरी फॉर्म्युला मिळत आहे बघा. कोणता? इथं कॉस इथं मायनस, म्हणजे मिडलला कोणता असेल? प्लस. म्हणजेच काय? कॉस ऑफ ए प्लस बी. क्लिअर इथपर्यंत? ओके, विच इज इक्वल टू कॉस ऑफ, अरे पण ए कुणाला म्हटलं होतं तो टाकून देऊ. पाय बाय 2 मायनस एक्स प्लस बी कुणाला म्हटलं होतं? पाय बाय 2 मायनस वाय. पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 2 पाय काही पण. पाय बाय 2 म्हणजे 90, 90 प्लस 90 180, 180 म्हणजे पाय. हे बघा इथे पण मायनस साइन आहे, इथं पण मायनस साइन आहे, दिसतंय का? म्हणजे हे मायनस साइन काय घेऊ शकतो? कॉमन. आणि मग आतमध्ये कोण राहिला? एक्स प्लस वाय. क्लिअर? ओके, आता कोण दिसतोय? पाय. पायला रेशो चेंज होतो का? नाही. म्हणजे कोण मिळाला? कॉस. अँगलला कोण आहे? एक्स प्लस वाय. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पाय मायनस समथिंग म्हणजे कोणता कोड? सेकंड. सेकंड मध्ये कॉस कसा आहे? निगेटिव्ह. म्हणजे इथं कोणतं साइन येणार? मायनस. सो दिस इज आवर RHS. ओके ना? बरं, आता सांगा सेम आहे ना? अरे n प्लस 1 इंटू ए ना, त्याला x म्हणा, आणि n प्लस 2 इंटू ए त्याला नाही ना. ए आणि बी नका घेऊ, ए ऑलरेडी त्याच्यात आहे ना. x आणि y म्हणा ना, चालतंय ना? जमेल ना? ओके,
सेम असंच आहे. 10 नंबरचं क्वेश्चन बघ असंच आहे जवळजवळ. tan 35 प्लस tan 10 डिग्री इंटू tan 35 डिग्री विच इज इक्वल टू 1. ओके बरं काय करणार आहे असं दाखवायचंय हो. आता LHS कन्सिडर करायची. काय करणार पुढे LHS कन्सिडर करायची त्याच्यापेक्षा सोपा ऑप्शन आहे माझ्याकडे सोडून द्यायचं. काय करणार नीट ऑब्झर्व करा. म्हणजे नुसतं मॅडमने रिव्हिजन घेतली आहे आणि आम्ही लेक्चरने पाहिले मॅडमने पटपट शिकवलं काय माहिती काहीच नाही कळलं हे सगळं डोक्यातून काढून टाक. एक्सरसाइज मधला एक नाही क्वेश्चन घेतलेला आहे. एखादा खूपच सिमिलर असेल तर होमवर्कला दिलेला आहे. अजूनही वेळ दिलेली नाहीये. व्हिडिओज बघितल्या तरीही चालेल. ऑप्शनच नाही. पेपरला तुम्हाला हे सगळं येणार आहे. सो सॉल्व केलेलं असता ना ते हाताखालून तर गेलं पाहिजे ना. हा सो एक्सरसाइज तुम्हाला करायची असतात. बरं मग करायचं काय नुसतं म्हणले झाले रिव्हिजन चला पुढच्या चॅप्टरकडे असं करू नका. बघा 35 आणि 10 दोघांची ऍडिशन घेतली तर किती भेटतं. हा मग बघा 45 डिग्री इज इक्वल टू आपण लिहू शकतो 35 प्लस 10 मान्य सगळ्यांना. सगळीकडे टॅन दिसतोय. अप्लाय टॅन ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला टॅन अप्लाय करूया. सो व्हॉट वी गेट tan 45 is equal to tan of 35 degree plus 10. ओके tan 45 किती आहे 1. त्याच्यासाठी टेबल पाठवा. आणि इथे काय वापरणार tan of a plus b चा फॉर्म्युला. काय आहे तो tan a plus tan b अपॉन 1 मायनस दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे काय घेणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 ने याला मल्टिप्लाय केलं काही फरक पडेल का नाही. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन हेच येणार आहे पण ते इकडे द्यावं लागेल. मान्य आहे का करू घेत हे बघा म्हणजे काय लिहिणार 1 मायनस tan 35 इंटू tan 10 असं होतं ना. आता ही टोटल टर्म इथं कशी आहे मायनस पलीकडे गेल्यावर काय होईल देऊन टाकू दिलं तिकडे प्लस tan 35 डिग्री इंटू tan 10 डिग्री. मिळालं का बघा बरं तुम्हाला ते दाखवायचं तर आलं पण तरी कळा नाही. सोल्युशन दिसत नाही का याच्यामुळे. ते काही करत नाही जाऊ काहीतरी करा आपला छोटा प्रयत्न. ओके का हेच प्रूव्ह सांगा पुढचं एखादं होईलच नाही सांगा येते. हो विसरू नका बरं का उद्या मी फॉर्ममध्ये बघणार आहे आणि मग घेणार आहे. 14 अरे उद्या म्हणजे सोमवारी ग्रुप येते एकच काल रविवार आहे मग नंतर सोमवार आहे. जेव्हा तुम्ही यशांत तुमचं उद्या. ओके ठीक आहे 14 तू सगळे माहिती सॉल्व करू बरं तिथं. तर मला सांगा इथं लिहिलेलं दिसतं सगळ्यांना तुम्हाला दिसतं लिहितच नाही मला. आय थिंक इथे दिसेल मला असं. बरं 14 ची LHS कन्सिडर करतोय. कॉस 15 डिग्री मायनस साइन 15 डिग्री सेम आहे खाली फक्त प्लस साइन आहे. ओके आणि RHS काय आहे बरं काय करणार जरा सॉल्व करून कसं होणार आपण 3 आणा 1/√3 सगळ्यात मेन गोष्ट टेबल जर पाठ असेल ना तर असे सांगू शकतो. माझ्या मते 1/√3 ही जी व्हॅल्यू आहे ना येस ही कोणाची आहे tan ची. म्हणजे आपल्याला इकडे tan आणावं लागेल आणि मग tan ऑफ काहीतरी अँगल tan ऑफ समथिंग इज इक्वल टू 1/√3 असतो. किती तो काढायचा. पण हे तर काही tan मध्ये दिसत नाही हो मॅडम. करायचं काय साइन आहे साइनला आपण कोण पाहिजे म्हणजे tan मिळतो अँगल सगळीकडे 15 डिग्री दिसतोय म्हणजे cos 15 डिग्रीनी दोन्ही ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपल्याला काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. साइनला आपण cos आला की ऑटोमॅटिक आपल्याला मिळतो tan. सो मी LHS कन्सिडर केली या डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos 15 डिग्री.
आणि का डिवाइड केलं कळालं? आपल्याला कोण हवा होता त्याच्यासाठी. मग काय मिळेल बरं मॅडम आपल्याला? कॉसला कॉसने डिवाइड केलं काय भेटेल? इथं काय भेटेल? tan 15 डिग्री. इथं काय भेटेल? 1. आणि इथं काय भेटेल? tan 15 डिग्री. आता 1 म्हणजे टॅनची कोणती तरी व्हॅल्यू आहे हो, कोणती सांग? येस, tan 45 डिग्री म्हणजे कोण आहे? 1 प्लस मला सांगा tan 15 डिग्री आणि त्याला जर 1 ने मल्टिप्लाय केलं काही फरक पडत आहे? नाही ना, मी केलं आवर केलं गरज पडत नाही. तर हे बघा tan 15 डिग्री तसंच लिहिला आणि 1 म्हणजे कोण आहे? आत्ताच म्हटलं आपण tan 45. इथं कोणता तरी फॉर्म्युला तयार झाला. tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b, that is tan of a minus b. आता लिहिलं होतं ना. So which is equal to tan of a म्हणजे कोण? 45. b म्हणजे कोण? 50. म्हणजेच मिळाला कोण? tan 30 डिग्री. tan 30 डिग्री किती? and which is our माझ्यामध्ये 27 चं एक्झाम्पल आहे असं 27 डिग्री. पुढच्या पेजवर बघा. आय थिंक हा बघा 27 चं अँगल 27 सेम असंच आहे बघा. दिसलं का? आणि त्याच पेजवरती 11 नंबरचं बघा ना. बरं मला सांगा 9 नंबरचं एक्झाम्पल बघा बरं पटकन. काय करशाल रे 9 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये? Yes, correct. 8 theta can be written like this 5 theta plus 3 theta. 9 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये 3 अँगल दिसतात बघा मला. एक आहे 8 थीटा, एक 5 थीटा आणि तिसरा 3 थीटा आहे का? म्हणजे असं लिहा आणि दोघांचं काय घ्या? काय घेणार? एक्झाम्पल मध्ये काय पहा म्हणजे कळून तुम्हाला काय घेणार? tan. येस, सॉल्व केलं की तुम्हाला मिळून जाईल. ओके, बस का मग? बघा अजून काही डाऊट आहे तुम्हाला एक्सरसाइज मध्ये? बरं जा मग पुढच्या एक्सरसाइज ला. दिसतंय का डबल अँगल? मला 43 पेज वरती डबल अँगल घेतले ते पण आहे बघा. म्हणजे तुम्हाला जर सापडले नाही तर लिहायला हेडिंग दिलेलं आहे पिंक मध्ये. बरं आता 3.2 मधलं सांगा कोणतं घ्यायचं? बरं पहिल्या क्वेश्चन मध्ये अँगल फाइंड आउट करायला लावलाय बरोबर का? त्यातला एक अँगल घेते मी. कोसेक 780. मला येणार नाही, खूप सोपं आहे. कोसेक 780 डिग्री कसा काढणार? अलाइड अँगलचं. येस, अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापर करा. दिस 780 डिग्री कॅन बी रिटन लाईक दिस 720 प्लस 60 ना. हां, आणि 720 म्हणजे कोण आहे मुलांना? 2 ना. 2 × 360 बरोबर का? म्हणजे इथून इथं आलो 300 झालं, पुन्हा इथं आलो 300 झालं, म्हणजे कोणाकडे आलो आपण? 0. सो विच इज इक्वल टू कोसेक कोण राहिला? 60 डिग्री. तुम्हाला काढता येईल काय? 2/. अँगल काढता येईल ना? ये ना 100% 1 किंवा 2 मार्काचे. म्हणजे पहिला क्वेश्चन जमेल तुम्हाला. मला सांगा अँगल जर 240 असेल तर काय करशाल? वन 180 प्लस 60 पण लिहू शकता तुम्ही. 270 मायनस 30 पण लिहू शकता. जसं तुम्हाला आवडेल तसं जमेल ना? ओके, पुढचं सांगा. क्रू दॅटचा घ्यायचा काय का? कोणता घ्यायचा? चौथा? पाचवा. बरं होणार नाही बर. तुम्ही बुक मध्ये बघा मी LHS कन्सिडर केली असं कन्सिडर करा. तुम्ही LHS कन्सिडर केली. पहिली टर्म दिसती मला sin क्यूब ऑफ पाय प्लस एक्स. पाय रेशो चेंज होईल का? म्हणजे कोण मिळाला? sin x. पाय प्लस एक्स म्हणजे कोणता क्वाड्रंट?
म्हणजे याला कोणतं साइन येईल मग? आणि त्याचा क्यूब दिसतोय बाबा मला, तुम्हाला दिसतोय बघ. ओके का? हा दुसरी टर्म बघा, सेक ऑफ पाय मायनस एक्स. रेशो चेंज होईल का? नाही. पण पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पाय मायनस एक्स म्हणजे सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये कॉस निगेटिव्ह असल्यामुळे सेक पण निगेटिव्ह, म्हणून इथं कोणता साइन येणार? मायनस. पण ब्रॅकेटचं काय करावं लागेल? म्हणजे मान्य आहे तुम्हाला. पुढचं tan ऑफ 2 पाय मायनस एक्स. रेशो चेंज होईल का? हा नाही. tan x मिळेल. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह का? 2 पाय मायनस एक्स म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे? फोर्थ क्वाड्रंट. आणि फोर्थ मध्ये tan आणि cot कसे निगेटिव्ह, म्हणजे मायनस येणार. आणि ब्रॅकेटला काही नाही ना? नाही. खाली येऊया. cos ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स. पाय बाय 2 ला रेशो काय होतो? चेंज. कॉसचा काय मिळाला? साइन. ओके. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? काय येणार? पॉझिटिव्ह कसा येईल? पाय बाय 2 प्लस एक्स म्हणजे सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये कॉस निगेटिव्ह म्हणून ते निगेटिव्ह साइन इथे येणार ना. आणि ब्रॅकेटचा काय? स्क्वेअर. त्याच्या पुढचं बघा, साइन ऑफ पाय मायनस एक्स. रेशो चेंज होईल का? नाही. पाय मायनस एक्स म्हटलंय. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह, कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा आहे? पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह आहे ना. ब्रॅकेटला काही नाही. आणि पुढचं जे दिलंय ना तिथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्या मायनस एक्स ला ब्रॅकेट आहे बरं का, तो अँगल. कळालं मला काय सांगायचं? हे बघा, मी तुम्हाला सांगितलं बरं का मुलांना, साइन ऑफ मायनस थीटा कॅन बी रिटन लाईक दिस, मायनस साइन थीटा. सिमिलरली कोसेक ऑफ मायनस थीटा इज रिटन लाईक दिस, मायनस कोसेक थीटा. आणि मग तिथं काय दिलेलं आहे? कोसेक ऑफ मायनस एक्स म्हणजे काय लिहू शकता तुम्ही? मायनस कोसेक एक्स. आणि त्याचा काय? क्लिअर इथपर्यंत? ओके. मला सांगा, इथं क्यूब आहे, निगेटिव्हचा क्यूब काय येतो? निगेटिव्ह. म्हणजे मी असं लिहू शकते का? बरोबर लिहिलं का? मायनस साइन तसंच राहील. इथं ब्रॅकेटचा काय? स्क्वेअर. म्हणजे हे काय होणार? पॉझिटिव्ह. आणि इथं येणार. ओके. त्याच्यानंतर हे मायनस साइन तसंच राहून गेलं. इथं काय होईल? पॉझिटिव्ह होईल, स्क्वेअर असल्यामुळे. त्याचा काही प्रश्न नाही. आणि इथं पण काय होणार? पॉझिटिव्ह होईल. क्लिअर इथपर्यंत? ओके ओके. आता काय करणार? हे बघा, साइन स्क्वेअर इंटू साइन एक्स म्हणजे साइन क्यूब. तो साइन क्यूब आणि हा साइन क्यूब काय झाला? कॅन्सल. हे निगेटिव्ह निगेटिव्ह काय होईल? प्लस. सगळं प्लस होऊन गेलं. बरोबर. आता हा सेक स्क्वेअर म्हणजे काय? 1 अपॉन कॉस स्क्वेअर. आणि हा कोसेक स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन साइन स्क्वेअर. हेच कसं लिहिणार? साइन स्क्वेअर अपॉन लिहिणार का पण? हे कसं लिहू शकता माहिती का तुम्ही? साइन स्क्वेअर एक्स अपॉन 1 असं, म्हणजे साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर. आणि साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच कोण आहे? आहे का बाबा? क्यूब आहे त्यांचा. हा येस ना. हा काय इथं टाइम राहिला ना, तो इथं मल्टिप्लाय करा, इथं मल्टिप्लाय करा, म्हणजे काय होणार? क्यूब. क्लिअर?